संपूर्ण गुरुचरित्र दिवस 6वा अध्याय 39वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्धमने नामधारका पुढे अपूर्व वर्तले एका 60 वर्षे वांजेसी एका पुत्र झाला परियेसा. आपस्तंभ शाकेसी ब्राह्मण एक परियेसी. शौनक गोत्र प्रवरेसी नाम तया सोमनाथ. गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी. वेदशास्त्रे आचरणी आपण करी परियेसा. वर्षे 60 झाली तिसी पुत्र नाही तिचे कुशी. वांज म्हणून ख्यातेसी होती तया गाणगापुरी. पतिसेवा निरंतर करी भक्ती पुरस्पुर. नित्यनेम असे थोर गुरुदर्शना येत असे. निरांजन प्रति दिवसी आणूनी करी श्री गुरुसी. येणे परी बहुत दिवसी वर्तत होती परियेसा. ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले श्री गुरुमुनी. पृच्छा करती हसुनी तया द्विज स्त्रियसी. श्री गुरु म्हणती तियसी काय अभिष्ट आहे मानसी. आणि तेसी प्रति दिवसी निरांजन परोपरी. तुझ्या मनींची वासना सांगे त्वरित विस्तारून. सिद्धी पावविल नारायण गौरी रमण गुरुप्रसादे. एकुणी श्री गुरूंचे वचन करी साष्टांगी नमन. विनवितसे कर जोडून पुत्रस्य लोको नास्ती. पुत्राविने स्त्रियांसी पाहो नये मुखासी. पापरूपी महादोषी म्हणती माते स्वामिया. जिचे पोटी नाही बाळ तिचा जन्म निरफळ. वाट पाहती उभय कुळ 42 पितृलोकी. पितृचिंतिती मनात म्हणती एखादी सती वंशात. पुत्र व्यालिया आम्हा हित जो उद्धरील चक्राते. पुत्राविने जे घर ते सदा असे अघोर. अरण्य नाही त्यासी दूर यथारण्य तया गृह. नित्य गंगस्नानासी आपण जाते परियेसी. घेऊनी येतो बाळकांसी समस्त स्त्रिया. कौतुके कडे घेऊन या बाळा. खेळविता ते स्त्रिया सकळा. तैसे नाही माझे कपाळा. मंदभाग्य असे देखा. जळो माझे वक्षस्थळ. कडे घ्यावया नाही बाळ. जन्मनिया संसारी निष्फळ नवे पुरुषत्वा सती. पुत्रपौत्र अस्ति जयांसी. परलोक साधे तयांसी. अधोगती निपुत्रकासी लुप्तपिंड होय स्वामिया. आता पुरे जन्म मज 60 वर्षे झाली सहज. आता आम्हा आता वरदीचे पुढे उत्तम जन्म होय. पुत्रवंती व्हावे आपण अंतकरण होय पूर्ण. ऐसा वर देणे म्हणून विनवित असे तये वेळी. एकुणी तियांचे वचन श्री गुरु म्हणती हासून पुढील जन्म जाणेल कवन ते तू स्मरण कैचे सांग. नित्य आरती आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी. करिता जाहलो संतोषी कन्यापुत्र होतील तुझ. इह जन्मी ते तू जाण. कन्यापुत्र सुलक्षण होतील निगुणी म्हणून श्री गुरु म्हणती तियसी. श्री गुरुवचन ऐकून पालवी गाठी बांधी ध्यानी. विनवितसे कर जोडूनी एका स्वामी कृपा सिंधू. 60 वर्ष जन्मासी झाली स्वामी परियेसी. हाती नाही विटाळसी माते कैचे पुत्र होती. नाना व्रत नाना तीर्थ हिंडी नल्ले पुत्रार्थ. आणि कठाई अश्वत्थ पूजा केली स्वामिया. मज म्हणती सकळ जैन करा वो अश्वत्थ प्रदक्षिणा. तेने पुरतील मन कामना होतील पुत्र म्हणून. अश्वत्थ सेवा बहु काळ करती माझा जन्म गेला. विश्वास म्या बहु केला होतील पुत्र म्हणून. 60 वर्षे येणे परी कष्ट केले अपरंपारी. सेवा करते अद्याप पिवरी अश्वत्थाची प्रदक्षिणा. पुत्र न होती इह जन्मी पुढे होतील ऐसे कामी. सेवा करीत असे स्वामी अश्वत्थाची परियेसा. आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्मी पुत्र देसी. अन्यथा नाही बोलासी तुमच्या स्वामी नरहरी. स्वामींनी दिला मातेवर माझे मनी हा निर्धार. हास्य न करी स्वामी गुरु शकुन गांठी बांधिली म्या. पुढील जन्म काम्यासी करीते सेवा अश्वत्थासी. स्वामी आताची वरदेसी इह जन्मी कन्यापुत्र. अश्वत्थ सेवा बहुदिवस करिता झाले मज प्रयास. काय देईल आम्हास अश्वत्थ सेविते मूर्खपणे. एकोणी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासून. अश्वत्थ सेवा महापुण्य वृथा नोहे परियेसा. निंदा न करी अश्वत्थासी अनंत पुण्य परियेसी. सेवा करीत व आम्हा सरसी ते तू पुत्र होतील. आता आमचे वाक्य करी नित्य जावे संगमातिरी. अमरजा वाहे निरंतरी भीमरथी संगमात. तेथे अश्वत्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठाना. सेवा करी वा एक मने आम्हा सहित अश्वत्थाची. अश्वत्थांचे महिमान सांगत असे परिपूर्ण. अश्वत्थ नाम नारायण आमुचा वास तेथे असे. एकोणी श्री गुरूंचे वचन विनवित असे ते अंगना.
अश्वत्थगृहाचे महिमान स्वामी माते निरोपावे. कैसी महिमा असे त्यासी स्वामी सांगावे. मजसी स्थिर होईल माझे मानसी सेवा करीन भक्तीने. श्री गुरुमंती तियसी अश्वत्थ वृक्षासी निंदा करीसी. महिमा असे अपार त्यासी समस्त देव तेथे वसती. अश्वत्थाचे महिमान असे ब्रह्मांडा पुराणी निरूपण नारद मुनीस विस्तारून ब्रह्मदेवाने सांगितले. ब्रह्मकुमार नारद मुनी नित्यगमन त्रिभुवनी ब्रह्मयासी पुसवणी आला ऋषी आश्रमासी. नारदादे देखोनी ऊर्ध्वपाद्य देऊनी पूजा केली उपचारुणी पुसते झाले तये वेळी. ऋषी म्हणती नारदासी विनंती एक परियसी. अश्वत्थ महिमा ऐसे कशी विस्तारावे स्वामिया. ऋषी वचन एकोनी सांगता झाला नारद मुनी. गेलो होतो आजीचे दिनी ब्रह्मलोकी हिंडत. आपण पुसे स्वभावेसी. अश्वत्थ महिमा असे कैसी समस्त मानिती तयासी विश्वस्वरूप म्हणून या. ऐसा वृक्ष असे जरी सेवा करणे कवने परी कैसे महिमा सविस्तारी निरोपावी स्वामिया. ब्रह्मा सांगे आम्हासी अश्वत्थमुळे आपण वासी. मध्ये वास ऋषिकेशी अग्रे रुद्र असे जाना. शाखा पल्लवी अधिष्ठानी दक्षिण शाखे शूलपाणी पश्चिमे शाखे विष्णू निर्गुणी आपण उत्तरे वसतसे. इंद्रादी देव परियेसी वस्ती पूर्व शाखेसी इत्यादी देव अहर्निशी समस्त शाखेसी वस्ती जाना. गोब्राह्मण समस्ती ऋषी वेदादी यज्ञ परियेसी समस्त मुडाकुरेसी अस्ति देखा निरंतर. समस्त नदी तीर्थे देखा सप्तसागर लवनादिका वस्ती जाना पूर्व शाखा ऐसा अश्वत्थ वृक्षदाना. अकार शब्द मूढस्थान स्कंदा शाखा उकार जान फळ पुष्प मकार वर्ण अश्वत्थ मुख अग्निकोणी असे. एकादश रुद्राधिक अष्टवसू आहेत जे का जे स्थानी त्रिमूर्तिका समस्त देव तेथे वसती. ऐसा अश्वत्थ नारायण महिमा वर्णावया शक्त कवन. कल्पवृक्ष याची कारण ब्रह्मा म्हणे नारदासी. नारद सांगे ऋषीश्वरांसी त्रयमूर्ती वास ज्या वृक्षांसी. काय महिमा सांगो त्यासी वचता काय सिद्धी नोहे. ऐसे 19 समस्त ऋषी विन्विताती नारदासी. आचारावया विधी कैसी कवने रीतीने भाजावे. पूर्वी आम्ही एके दिवशी पुसले होते अथर्वनासी. त्यांनी सांगितले आम्हासी अश्वत्थ सेवा एकरीती. तू नारद ऋषी ब्रह्म ऋषी समस्त धर्म ओळखसी विस्तार करुणी आम्हासी विधीपूर्वक निरोपावे. नारद म्हणे मुनिवरा त्या व्रताची या विस्तारा सांगणे एका तत्परा विधान असे ब्रह्मवचनी. आषाढ शौख्य पौष चैत्रमासी अस्तंगत गुरु शुक्रेसी. चंद्रबळ नसे दिवसी करुणे प्रारंभ. या व्यतिरिक्त अनिक मासी बर्वे पाहून या दिवशी प्रारंभ करावा उपवासी शुचिर्भीत होऊनी. भानुभौम्य वारेसी आतडू नये अश्वत्थासी. भृगुवारी संक्रांती दिवशी स्पर्शुने परियेसा. संधी रात्री रिक्ता तिथी पवर्णिसी. व्यतिपाती दुर्दिनादी वैधृती अपराह्न समयी स्पर्शुने. अनृत धृतकर्म शेषी निंदा पाषांड वर्जेसी. प्रौतमौर्ण होऊनी हर्षी आरंभावे परियेसा. सचैल स्नान करुणी निर्मळ वस्त्र नेशुनी वृक्षाखाली जाऊनी गोमल लिप्त करावे. स्वस्तिकादी शंखपद्मेसी घालावी रंगमाळा परियेसी. पंचवर्ण चूर्णेसी भरावे तेथे पद्यांत. मागती स्नान करुणी श्वेतवस्त्र नेसुनी गंगा यमुना कलश दोन्ही आणोनी ठेविनी पद्मांवरी. पूजा करावी कलशांसी. पुण्याह वाचन कर्मेसी. संकल्पावे विधीसी काम्यार्थ आपले उच्चारावे. मग कलश घेऊनी 7 वेळा उदक आणुनी नपन करावे. जाणुनी अश्वत्थ वृक्षासी अवधारा. पुनरुपी करुण्या स्नान मग करावे वृक्षपूजन. पुरुष सूक्त म्हणून पूजा करावी षोडोपचारे. मनी द्यावी विष्णुमूर्ती अष्टभुजा आहे ती ख्याती. शंकरचक्र वरदहस्ती उभयहस्त असे जाना. षडग खेटक एक करी धनुष्यबाण सविस्तारी. अष्टभुजी येणे परी घ्यावा विष्णू नारायण. पितांबर पांघरून सदा लक्ष्मी सन्निधान. ऐसी मूर्ती ध्यावून पूजा करणे वृक्षासी. त्रयमूर्तीचे असे स्थान शिवशक्ती विने नाही जाण. समजताते आवाहन षोडोपचारे पूजावे. वस्त्रे असता सुतेसी वेष्टावे.
तया वृक्षांसी पुनरूपी संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्या. मनसा वाचा कर्मनेसी भक्तिपूर्वक भावेसी प्रदक्षिणा कराव्या. हर्षी पुरुष सुक्त म्हणत देखा अथवा सहस्त्र नामेसी कराव्या प्रदक्षिणा हर्षी अथवा कराव्या मान्येसी त्याचे फळ अमित असे. चाले जैसे स्त्री गर्भिणी उदक कुंभ घेऊनी तैसे मंदगतींनी प्रदक्षिणा कराव्या शुद्ध भावे. पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे फळप्रद प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा. ब्रह्महत्यादी पापांसी प्रायचित नाही परियेसी प्रदक्षिणा द्विलक्षांसी ब्रह्महत्या पाप जाय. त्रिमूर्ती वस्ती जयास्थानी फलकाय सांगू प्रदक्षिणी समस्त पापा होय धुनी गुरुतल्पाती पाप जाय. नाना व्याधी हरती दोष प्रदक्षिणा करता होय सुरस कोटी ऋण असे त्यास परिहरत परियेसा. जन्म मृत्यू जरा जाती संसार भय नाश होती गृहदोष बाधान शक्ती सहस्त्र प्रदर्शना केलिया. पुत्र काम्य असे ज्यासी त्याते फल होय भरवसी मनोपम वा काय कर्मेसी एको भावे करावे. चतुर्विध पुरुषार्थ देता होय तो अश्वस्थ पुत्र काम्य होय त्वरित न करा अनुमान ऋषी हो. शनिवारी वृक्ष धरुणी जपावे मृत्युंजय मंत्रांनी काळ मृत्यू जिंकून राहती नर अवधारा. त्यासी अपमृत्यू न वाधती पूर्णायुष्य होती निश्चिती शनिग्रह न पीडिती. प्रार्थावे अश्वत्थासी शनी नाम घेऊनी उच्चारावे आपले जीवेनी. बभ्रू पिंगळ म्हणून कोणस्त कृष्ण म्हणावे. अंतक यम महारुद्री मंद शनीश्वर सौरी जप करावा येणे परी शनी पीडा न होय. ऐसे दृढ करुणी मना अश्वत्थ सेविता होय कामना. पुत्र काम्य तक्षणा होय निरुते अवधारा. अमावस्या गुरुवारेसी अश्वत्थ छाया जळेसी स्नान करिता नरासी ब्रह्महत्या पाप जाय. अश्वत्थ थडी ब्राह्मणासी अन्न देता एकासी कोटी ब्राह्मणा परियसी भोजन दिले फळ असे. अश्वत्थ थडी बैसून एकदा मंत्र जपता क्षण फळ होतील अनेक गुण वेदपठन केली असी. नर एखादा अश्वत्थासी स्थापना करी भक्तींसी आपले पितृ 42 स्वर्गी स्थापी परियेसा. छेदिता अश्वत्थ वृक्षासी महापाप परियेसी पितृसहित नारकासी जाय देखा तो नर. अश्वत्था थडी बैसुनी होम करिता महायज्ञ अक्षय सुकृत असे जाना पुत्र काम्य त्वरित होय. ऐसा अश्वत्थ महिमा नारदा प्रती सांगे ब्रह्मा म्हणून एकिता ऋषीस्तोम तया नारदापासूनी. नारद म्हणे ऋषेश्वरासी प्रदक्षिणेच्या 10वे अंशी हवन करावे विशेषी आगमुक्त विधानपूर्वक. हवनाचे 10वे वंशी ब्राह्मण भोजन करावे हर्षी ब्रह्मचर्य हविष्यानेसी व्रत आपण करावे. येणे परी आचरून मग करावे उद्यापन. शक्तनुसार सौवर्ण अश्वत्थ वृक्ष करावा तो द्यावा ब्राह्मणासी विधिपूर्वक परियेसी. श्वेतधेनू संवत्सेसी ब्राह्मणा ते दान द्यावी. वृक्षातळी तिळराशी करावी यथानुशक्तींसी. श्वेतवस्त्र झाकुनी हर्षी सुक्षिण ब्राह्मणासी दान द्यावे. ऐसे अश्वत्थ विधान सांगे नारद ऋषी जना येणे परी आचरून सकळाभीष्ट लादले. श्री गुरुमंती वांजसतेसी अश्वत्थ महिमा आहे ऐसी. भावभक्ती असे ज्यासी त्याते होय फलश्रुती. आचर करीवा येणे करी संशय अंतकरणी न धरी. वृक्ष असे भीमा तरी जसे अमरजा संगम त्याची आमचे असे स्थान. सेवा करीत व एको मने होईल तुझी मनकामना. पुण्या कन्यापुत्र तुझ होतील. एकोणी श्री गुरुचे वचन नमन करीते अंगना. विनवितसे कर जोडून भावभक्ती करून या. आपण वांज वर्षेसाठी कैचे पुत्र आपले पोटी. वाक्य असे तुमचे शेवटी म्हणून आपण अंगीकारीन. गुरुवाक्य म्हणजे कामधेनू असे बोलती. वेदपुराण आता नाही अनुमान करीन सेवा स्वामिया. चाड नाही अश्वत्थासी निर्धार तुमचे बोलासी. सेवा करीन तुमची ऐसी म्हणून चरणी लागला. ऐसा निरोप घेऊनी जाऊनी वनिता संगमस्थानी षटकुलात नावनी. सेवा करी अश्वत्थाची श्री गुरु निरोप जेने परी तैसी सेवा करीते नारी. येणे परी 3 रात्री आराधिले परियसा. श्री गुरु सहित अश्वत्थासी पूजा करिता 3रे दिवशी स्वप्न झाले तियसी. सांगणे का एक चित्ते. स्वप्नामध्ये विप्र एक येऊनी देती तिसी भाक. काम्य झाले तुझे एक सांगण एक करी म्हणे. जाऊनी गाणगापुरात तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करे हो 7 नमन करी तो भक्तींसी.
जे काय देतील तुझसी भक्षण करी व वेगेसी निर्धार करुणी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र. ऐसे एकुणी सुषुप्तीत सेवेची झाली ते जागृत. कल्पवृक्ष असे अश्वत्थ कल्पिले फळ त्वरित होय. सेवा करुणी चौथे दिवशी आली आपण मठासी. प्रदक्षिणा करुणी हर्षी नमन केले तयेवेळी. हा सुनिया श्री गुरुमूर्ती फळ देती तिसी दोन्ही. भक्षण करी वा संतोषोनी काम्य झाले आता तुझे. भोजन करी वा तू आता त्वरित काम्य होईल तुझे. सत्य कन्यापुत्र दोघे तू ते दिले आज परियसा. पारण करुणी विधींसी मग भक्षावे या फलांसी. दान द्यावे ब्राह्मणांसी जे काय पूर्वी निरोपिले. व्रत संपूर्ण करुणी केले दान ते भामिनी. तेची देवीशी अस्तमानी झाली आपण विटाळशी. मौन दिवशी 3 वरी भोजन करी हिरवे खापरी. श्वेत वस्त्र नेसुनी नारी कवनाकडे न पाहिची. येणे परी तिनी निशी क्रमिल्या नारीने परियेसी. स्नुनात सुस्नात होऊनी चौथे दिवशी आली श्रीगुरुचे दर्शना. पती संवेत येऊनी पूजा करीती एकाग्रमणी. श्रीगुरु म्हणती संतोषोनी पुत्रवती व्हावे तुम्ही. ऐसे नमुनी श्रीगुरुसी आली आपल्या मंदिरासी. ऋतू दिदला 5वे दिवशी म्हणून कन्या परियसा. येणे परी ते नारी झाली एका गरोदरी. ग्रामसकळ विस्मय करी काय नवल म्हणतसे. म्हणती पहा नवल वर्तले वांजेसी गर्भधारण केवी झाले. सोमनाथ विप्र भले करी तसे आनंदे. 7वे मासी ओटी भरती अक्षयवाने ओवाळीती. श्री गुरु विनोदावरी प्रीती वाणे देवविती कौतुके. 8वे मासी तो ब्राह्मण करी सीमंत विधान. गुरु निरोपे संतोषोनी देती राणे ग्रामात. अभिनव करती सकळही जन. म्हणती वांजेसी गर्भधारण. पांढरे केश म्हातारपण वाणे देती कौतुका. एक म्हणती श्री गुरुप्रसाद. श्री नृसिंह मूर्ती भक्तवरद. त्याची सेवा करिता आनंदे लाधे 4 पुरुषार्थ. त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर. भक्तजना मनोहर प्रकटला भूमंडळी. ऐसे परी नाना देखा स्तोत्र करीती गुरुनायका. वाणे देता ते बालिका अत्युल्लास तिच्या म्हणी. वाणे देवनी समस्तांसी येऊनी नमिती श्रीगुरुसी. भक्तवत्सल परियेसी अशी वचन देतसे. संतोषोनी विप्रवणिता करी साष्टांग दंडवता. नाना परी स्तोत्र करिता विन्वितसे परियेसा. जय जया परमपुरुषा तुझी ब्रह्मा विष्णू महेशा. तुझे वाक्य झाले परिस सुवर्ण केला माझा देह. तू तारावया विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी. त्रैमूर्ती तुझ होशी अन्यथा नव्हे स्वामिया. तुझी स्तुती करावयासी अशक्य आपले जीवेसी. अपार तुझ्या महिमेसी नाही साम्य कृपा सिंधू. येणे परी स्तोत्र करुणी श्री गुरुचरण वंदुनी. गेली निरोप घेऊनी आपले गृहा परियेसा. ऐसे 9 मास करुणी प्रसूत जाहली शुभदिनी. समस्त ज्योतिषी येऊनी वर्तविती जातका ते. ज्योतिषी म्हणते तयेवेळी होईल कन्या मन निर्मळी. अष्टपुत्रा वाढेल कुडी पुत्रपौत्री नांदेल. येणे परी ज्योतिषी जातक वर्तविले परियेसी. सोमनाथ आनंदेसी दान धर्म करिता झाला. 10 दिवस क्रमोनी सुस्नात झाली ते भामिनी. कडिके बाळक घेऊनी आली श्री गुरु दर्शनासी. बाळका आणुनी भक्तींसी ठेवले श्री गुरु चरणापासी. नमन करी साष्टांगेशी एक भावे करुणिया. आश्वासुनी श्री गुरुवरती उठी वाडे पुत्रवंती. बहुत परी संतोषविती प्रेम भावे करुणिया. उठुनी विनविती श्री गुरुसी. पुत्र नाही आमची खुशी. सरस्वती आली घरासी बोला आपला सांभाळावा. एकुनी तियाचे वचन श्री गुरु म्हणती हासून न करी म्हणी अनुमान ते तू पुत्र होईल. म्हणून तिये कुमारीसी कडिये घेती प्रीतीसी. सांगता ती समस्तांसी तये कन्येचे लक्षण. पुत्र होतील बहु इसी होईल आपण शतायुषी. पुत्राचे पुत्र नयनेसी पाहिला आपण अहेवपणे. होईल इसी ज्ञानी पती त्याते 4 वेद येती. अष्टीश्वर्य नांदती प्रख्यात होनी भूमंडळी. आपण होईल प्रतिव्रता पुण्यशील धर्मरता. हिची ख्याती होईल बहुता समस्ता इसी वंदिती. दक्षिण दिशे महाराजा येईल इचे दर्शन काजा. आणि पुत्र होईल तुझं म्हणून श्री गुरु बोलती. येणे परी श्री गुरुमूर्ती कन्या लक्षण सांगती. विप्रवणिता विनयवृत्ती म्हणे पुत्र व्हावा मज. श्री गुरु म्हणती तियसी पुत्र व्हावा तुझ कैसी. योग्य पाहिजे वर्षे तिसी अथवा शतायुषी मूर्खपै. एकुणी श्री गुरुच्या वचना विन्वितसे ते अंगणा. योग्य पाहिजे पुत्र आपणा तयासी 5 पुत्र व्हावे.
भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती वर देती ते नेवरिती संतोषोनी घरी जाती महानंद दंपतीसी पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला 5 पुत्र तो लाभला नामकरणी श्री गुरुचा कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जनी रीती प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला यज्ञ करी तिचा पती प्रख्यात नाम दीक्षिती चहुराष्ट्री त्याची खाती म्हणून सांगे सिद्धमुनी 60 वर्षे वांजेसी पुत्र झाला परियसी सिद्ध म्हणे नामधारकासी ऐशी कृपा श्री गुरुची निर्धार असे ज्याचे म्हणी त्याची वर देती तक्षणी एका भावे या कारणी भक्ती करावी श्री गुरुची म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भजा भजा हो श्री गुरु सकळाभीष्ट लाधे तुम्हा जो भजेल श्री गुरुसी एको भावे भक्तीसी त्यासी दैन्य काय जी जे जे मागील जे देईल सत्य गुरुभक्ती म्हणजे कामधेनू अंतकरणी नको अनुमानू जे जे इच्छित भक्तजनो समस्त देईल परियेसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वतू पख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्ध वंद्या संतानप्राप्ती नाम 39 श्री गुरुचरित्र श्री गुरुदत्तोत्रया पर्णमस्तु. संपूर्ण गुरुचरित्र दिवस 6वा अध्याय 40वा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका अपूर्व वर्तले आणि एका वृक्ष होता काष्ट शुष्का विचित्र एकपा गाणगापुरी असता श्री गुरु आला एक कुष्टी द्विजवरू आपस्तंभ भार्गव गोत्रु नामतयाचे नरहरी येऊन या श्री गुरुमूर्तीसी नमन करी भक्तीसी करी स्तोत्र बहुवसी करंसपुट जोडून या जय जयजी गुरुमूर्ती एकोणी आलो तुझे कीर्ती भक्तवत्सला परमज्योती परमपुरुषा जगद्गुरु आपण जन्मोनी संसारी वृथा झालो दगडापरी निंदा करीता ती द्विजवरी कुष्टी म्हणून स्वामी या वाचिला वेद यजुशाखा निंदा करिता ती माझी लोका ब्राह्मणार्थी न सांगती देखा अंगहीन म्हणून या प्रांतकाळी उठोनी लोक आपती माझे मुख तेने होते मनात दुःख जन्मपुरे आता मज पाप केले आपण बहुत जन्मांतरी असंख्यात तेने हा भोग भोगिता आता नसा आहे स्वामिया नाना तीर्थ नाना व्रत हिंडोनी आलो आचरत म्या पूजिले देव समस्त माझी व्याधी न वचेची आता धरुणी निर्धारू आलो स्वामी जवळी जगद्गुरु तुझा न होय कृपावरू प्राण आबुला त्यजेन म्हणून या निर्वाणेसी विन्वितसे श्री गुरुसी एक भावे भक्तीसी करुणा भाकी द्विजवर म्हणून मागती नमस्कारी नाना परी स्तुती करी लोह परिसा भेटे परी तुझ्या दर्शन मात्रेसी करुणा वचनी एकोणी भक्तवसल श्री गुरुमुनी निरोप देत कृपा करुणी एक शिष्या नामधारका श्री गुरु म्हणती द्विजासी पूर्वजन्मी महादोषासी तुआ केले बहुवसी म्हणून कुष्टी झालास आता सांगेन ते करी तुझी पापे जाती दूरी होशील दिव्य शरीरी एक भावे आचरावे इतुकिया अवसरी काष्ट एक औदुंबरी शुष्क होते वर्षचारी घेऊन आले सर्पणासी ते देखील श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती एक भावे करती चित्ती घेई काष्ट झडकरी काष्ट घेऊनी संगमासी त्वरित जाय भावेसी संगम नाथ पूर्व भागेसी भीमा तेरी रोबेपा तुवा जाऊन या संगमात स्नान करून या त्वरित पूजा करून अश्वत्थ पुनरुपी जाय स्नानासी हात धरून या कलश दोन्ही आणि उदक तक्षणी शुष्क काष्ठा वेळतीने स्नपन करी मनोभावे त्या दिवशी काष्टासी पर्ण येतील संजीवेसी दोष गेले तुझे परियसी अंग तुझे होय बर्वे घेणे परी श्री गुरुसी तया विप्रासी निरोप देती विश्वास झाला त्याची चित्ती धावत गेला काष्टाजवळी काष्ट उचलूनी डोई वळी घेऊन आला भीमा तेरी संगमेश्वरा समोरी रोविता झाला द्विजवर जेने रीती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती आचारतसे एकचित्ती भावभक्ती करून या घेणे परी 7 दिवस द्विज केले उपवास तया काष्टा दोन्ही कलश भरून आली घाली वेळोवेळी देखुनी म्हणती सकळजण तया विप्रा बोलावून सांगता ती विवंचून गुरु निरोप लक्षण म्हणती ते तू काय झाले शुष काष्ट का रोविले याचे तू संजीवन योजिले मग ते तू काय होय या ते तू सजीव करीसी मागती काय येती पल्लव यासी ऐसी पाहिले नाही भूमीसी श्री गुरुची इच्छा कळेना
श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू भक्तजना असे वरदू, त्याची कृपा असे अगाधू, समजता ते कृपा करी. नसेल निष्कृती तुझिया पापा, म्हणून दिदले काष्ट बापा, वाया कष्ट करीसी कापा. ते श्री गुरूंनी निरोपिले, एकुणी तयांचे वचन विप्रवर करी नमन. गुरुवाक्य न मज कामधेनू, अन्यथा केवी होईल. सत्यसंकल्प श्री गुरुनाथ, त्याचे वाक्य न होय मिथ्या. माझे मनी निर्धार सत्य होईल काष्ट वृक्ष जाना. माझ्या मनी निर्धारू असत्य न होय वाक्य गुरु. प्राण वेचून साचारू गुरुवाक्य करीन कारण आपणा. येणे परी समस्तांसी विप्र सांगे परियसी. सेवा करीतो भक्तीसी तया शुष्क काष्टासी. एके दिवशी गुरुमूर्तीसी शिष्य सांगती परियसी. स्वामींनी निरोपिले द्विजासी शुष्क काष्टा भजे म्हणून. 7 दिवस उपवासी सेवा करीतो काष्टासी. एक भावे भक्तीसी निर्धार केला श्री गुरुचरणी. किती रीती आम्ही त्यासी सांगितले सर्व हितासी. वाया का गा कष्ट करीसी मूर्खपणे म्हणून. विप्र आम्हा ते ऐसे म्हणे, चाड नाही काष्टाविने. गुरुवाक्य मज करणे करील आपले बोलसाच. निर्धार धरुणी मानसी सेवा करीतो काष्टासी. 7 दिवस उपवासी उदकमुखी घेत नाही. 19 शिष्यांचे वचन निरोप देती श्री गुरु आपण. जैसा असे भाव अंतकरण तैसी सिद्धी पावेल. गुरुवाक्य शिष्यासी आपण सर्वथा न होय निर्वाण. जैसे भक्ताचे अंतकरण तैसी सिद्धी पावेल. या कारणे तुम्हासी सांगेन कथा इतिहासी. सांगे सुत ऋषीश्वरांसी स्कंद पुराणी परियसा. गुरुभक्तीचा प्रकार पुस्ती सुतासी ऋषीश्वर. सांगे सुत सविस्तर त्याची कथा सांगतसे. सुत म्हणे ऋषीश्वरांची गुरुभक्ती असे विशेषी. तारावया संसारासी अनेक नाही उपाय. अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पाहिजे अंत. गुरुमूर्ती मनी ध्यात सेवा करणे भक्तिभावे. दृढ भक्ती असे जपावासी. सर्व धर्म साधती त्यासी. संदेह न धरावा मानसी. एक चित्ते भजावे. श्री गुरु नर ऐसा न म्हणावा. त्रैमूर्ती तोची जाणावा. गुरुदोष न विचारावा मनाती. तोच ईश्वर येणे परी धरुणी मनी. जे जे भजती श्री गुरुचरणी. प्रसन्न होय शूलपाणी तत्काळिक परियसा. श्लोक मंत्र. तीर्थे द्विजे देवेज्ञे भेषजे गुरु. या दृश्य भावना टीका. मंत्र तीर्थ द्विजस्थानी. देवशक्ती औषधगुणी गुरुसी पाहे शिवसमानी. वविल्यासारखे फल होय म्हणे सुत ऋषीश्वरांसी. गुरुभक्ती म्हणजे आहे कैसी. सांगेन साक्ष तुम्हासी अपूर्व एक वर्तलसे. पूर्वी पाचाल नगरात होता राजा सिंहकेत. तयासी होता एक सुत नाम तयाचे धनंजय. एके दिवशी राजसूत गेला पारदेशी अरण्यात. तेथे नसती मनुष्य मात्र उदकवर्जित स्थळांसी. राजकुमार तुषाक्रांत हिंडतसे अरण्यात. संगे होत शरभसूत श्रमिले बहुत अवधारा. तेथे एक शरभसूत हिंडत होता वनात. देखता झाला अवचित जीर्ण एक शिवालय. भिन्न लिंग तयास्थानी पडिले होते मेदिनी. शबरे घेतले उचलून म्हणे लिंग बर्वे असे. हाती घेऊनी लिंगासी पाहत होता शबर हर्षी. राजसूत तया संधीसी आला तया जवळीक. राजकुमार म्हणे तयासी भिन्न लिंग काय करीसी. पडली असता भूमीसी लिंगाकार अनेक. शबर म्हणे राजसुता ते माझ्या मनी ऐसे येते. लिंगपूजा करावया ते म्हणून घेतले परियसा. एकुणी तयाचे वचन. राजपुत्र सुहासवदन मनी पूजी एकमीने लिंग बर्वे असे सत्य. असे म्हणता राजकुमार तयासी करी नमस्कार. कोण विधी पूजा प्रकार निरोपावे म्हणतसे. तुवा व्हावे माते गुरु मी तव असे शबरू. नेने पूजेचा प्रकार विस्तारावे म्हणतसे. राजपुत्रे म्हणे तयासी न्यावा पाषाण घरासी. पूजा करावी भक्तीसी पत्रपुष्पे अर्चुनिया. दंपत्य दोघे जण पूजा करणे मने पूर्ण. हेची लिंग गिरिजा रमण म्हणून मनी निर्धारी पा. नाना परी पुष्प जाती आणाव्यात तुवा. शिवाप्रती धूपदीप नैवेद्य आरती. नैवेद्यासी भस्मजान. भस्म असेल जे स्मशानी आणावे तुवा. प्रतिदिनी द्यावा नैवेद्य सुमनी. प्रसाद आपण भक्षावा. आणि जे भी आपण तोही द्यावा नैवेद्य जान. ऐसे पूजा विधान म्हणून सांगे राजकुमारू. येणे परी राजकुमारू तया शबरा झाली गुरु. विश्वासे केला निर्धारू शबरे आपल्या मनात. संतोषोनी शबरा देखा नेले लिंग. गृहांतिका स्त्रियसी सांगे कौतुका. म्हणे लिंग प्रसन्न झाले. गुरु निरूप जेने
जेणे रीती पूजा करीत एक चित्ती चित्ताभस्म अतिप्रीती आणूनी नैवेद्य देत असे. क्वचित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी एके दिवशी तया नगरी चित्ताभस्म न मिळायची. हिंडोनी पाहे गावोगावी चिताभस्म न मिळे काही. येणे परी 7 गावी हिंडोनी आली घरासी. चिंता लागली शबरासी पुसता झाला स्त्रियसी. काय करू म्हणे तिसी प्राण आपला त्याजीन म्हणे. पूजा राहिली लिंगासी भस्म न मिळे नैवेद्यासी. हिंडोनी आलो दाही दिशी चिताभस्म न मिळेची. जैसे गुरूंनी आज्ञा पिले त्या विधीने पाहिजे अर्चिले. नाही तर वृथा गेले शिवपूजन परियेसा. गुरुचे वाक्य जो न करी तो पडेल रवरव घोरी. तया ते पाप नाही दूरी सदा दरिद्री होय नर. त्यासी होय अधोगती अखंड नरकी तयावस्थी. जो करी गुरुची भक्ती तोची तरेल भवार्णवी. सकळ शास्त्रे येणे परी बोलता ती वेदचारी. याची काढणे एक हे हो शबरी प्राण आपला त्यजीन. एकुणी पतीचे वचन बोलले शबरी हासून. चिंता करिता किंकारण चिताभस्म देईन मी. मज घालुनी गृहात अग्नी लावा तुम्ही त्वरित. काष्टे असती बहुत दहन करा आपणासी. तेची भस्म ईश्वरासी उपहारावे तुम्ही हर्षी. व्रतभंग न करावा भरवसी संतोष रूपे बोलत असे. कधीतरी शरीरासी नाश असे परियसी. असे कार्यकारणासी देह आपला समर्पिन. एकुणी स्त्रियेचे वचन शबर झाला मनी खिन्न. प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घ्यावा म्हणतसे. रूपे दिसती रती सरसी अद्यापि तू पूर्ववयासी. पुत्र अपत्य न देखिलेसी या संसारासी येऊनी. मन नाही तुझे झाले संसार सुख नाही देखिले. तुझे मात्या पिताने मज निरविले प्राणप्रिया रक्ष म्हणून. चंद्र सूर्य साक्षीसी तुझं वडले म्या संतोषी. प्राण रक्षिण म्हणून हर्षी घेऊन आलो मंदिरात. आता धन करिता ते तू घडती पापे असंख्यात. स्त्री हत्या महादोषाते केवी करू म्हणतसे. तू माझी प्राणेश्वरी ते तू मारो कवनेवरी. कैसा तुष्टेल त्रिपुरारी पुण्य जाऊनी पाप घडे. देखू तुझे माता पिता माते म्हणती स्त्री घाता. अजूनही तुझी लावण्यता दिसतसे प्राणप्रिय. नाना व्रते नाना भक्ती या शरीरा लागी करती. दहन करू कवने रीती पाप माते घडतील. एकुणी पतीचे वचन विनवितसे सती आपण. कैसे असे तुम्हा अज्ञान मिथ्या बोलतसा. शरीर मने स्वप्नापरी जैसा फेना गंगेवरी. स्थिर न राहू क्षणभरी मरणे सत्य परियेसा. आमचे मायबाप जाण तुम्हा दिधले माते दान. तुमची अर्धांगी मी अपूर्ण भिन्न भावना कोठे दिसे. मी म्हणजे तुमचा देहू. विचार करून मने पाहे आपले अर्ध शरीर आहे काय दोष दहन करता. जे जे उपजे भूमीवरी ते ते नाश पावे निर्धारी. माझे देह साफल्य करी ईश्वराप्रती पावेल. संदेह सांडूनी आपणासी दहन करीवा वेगेसी. आपण होनी संतोषी निरोप देत परियेसा. नाना परीपतेसी बोधी शबरी परियेसी. घरात घेऊ जाऊनी पतीसी मने अग्नी लावी आता. संतोषोनी तो शबर बांधिता झाला गृहाचे द्वार. अग्नी लाविता थोर ज्वाळा व्यापती गगनासी. दहन झाले शबरीसी भस्म घेतले परियेसी. पूजा करुणी शिवासी नैवेद्य दिला अवधारा. पूजा करिता ईश्वरासी आनंद झाला बहुवसी. स्त्री दिदली उताशी स्मरणे असे न त्यास नाही. ऐसी भक्ती भावेसी पूजा केली महेश्वरासी. प्रसाद घेऊनी हस्तेसी पाचारिले स्त्रियते. जैसी पूजा नित्य करून प्रसाद हाती घेऊन आपले स्त्रियते बोलावून देत असे तो शबर. तया दिवशी त्याच परी आपल्या स्त्रियते पाचारी. कृपासागरी त्रिपुरारी प्रसन्न झाला परियेसा. तेच शबरी येऊनी उभी ठेली सुहास्यवदनी. घेतला प्रसाद मागुनी घेऊन गेली घरात. तैसे तैसेचे घर दिसे. शबर विस्मय करीत असे. मने दग्ध केले स्त्रिये सरीसे घर कैसे दिसता आहे. बोलावूनी स्त्रियेसी शबर पुसतीसे तियेसी. दहन केले मी तुझसी पुनरुपी कैसी आलीस. शबरी सांगे पतीसी आपणास आठवण आहे ऐसी. अग्नी लावता घरासी निद्रिस्त झाले परियेसा. महाशिते पीडित आपण होते निद्रिस्त. तुमचे बोल एकूण सत्य उठून आले परिस्या. हे होईल देव करणी प्रसन्न झाला शूलपाणी. ऐसे म्हणतात तक्षणी निजस्वरूपी उभा ठाकला. नमन करती लोटांगिनी धावणी लागती दोघे चरणी. प्रसन्न झाला शूलपाणी मागावर म्हणत असे. होईल सुखी संसारी राज्य दिदले धुरंधरी. गती होईल त्यानंतरी अल्पकोटी स्वर्गवास. येणे परी ऋषीश्वरांसी सूत सांगे विस्तारिसी. गुरुचरणी विश्वास असे त्यासी तैसे फळ होय जाना.
म्हणून श्री गुरु शिष्यासी सांगते झाले परियसी विश्वासे करुणी द्विजहर्षी शुष्क काष्ट सेवितसे जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य हे त्रिशुद्धी. श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी जाऊनी करती अनुष्ठान पाहावया येती ते ब्राह्मण देखुनी त्यांचे अंतकरण प्रसन्न झाले तक्षणी. होता कमंडलू करकमळी भरला सदा गंगाजळी उचलोनिया हस्तकमळी घाली ती उदक काष्टासी तेची क्षणी काष्टासी पल्लव आले परियसी औदुंबर वृक्षजनासी दिसतसे समजता जैसा चिंतामणी स्पर्श सुवर्ण करी लोहास तैसा श्री गुरु सुधारस काष्ट झाला औदुंबर काष्ट दिसे औदुंबर सुदेही झाला तो विप्र दिसे सुवर्णकांती नर गेले कुष्ठ तात्काळी संतोषणी दिजवर करी साष्टांग नमन करिता झाला महास्त्रोत्र श्री गुरुचे तये वेळी. श्लोक इंदू कोटी तेज वरुण करुणा सिंधू भक्तवत्सलम नंदनात्री सुनु दत्त इंदिराक्ष गुरु श्री गुरुम गंधमाल्य अक्षत त्रिवेंदवितम वंद्यामी नारसिंह सरस्वतीश पाहि माम मोहपाश अंधकार छाय दूरभास्करम आयताक्ष पाहि श्रिया वल्लभ केशमम नायकम सेवभक्त वृंदवरद भूयो भूयो नम्यामहम वंद्यामी नारसिंह सरस्वतीश पाहि माम चित्तजा दिवर्ग षटकमम वारणाकुशम तत्सार शोभिताम वदत्त श्रिया वल्लभम उत्तमावतार वृतकर्ष भक्तवत्सलम वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहि माम व्योमवायुतोष तेज आपभूर्मी कृमी ईश्वरम कामक्रोध मोहर हित सोम सूर्यलोचनम कामितार्थ श्री गुरुचरणम वंद्यामी नारसिंह सरस्वतीश पाहि माम पुंडरीक अक्षया आयताक्ष कुंडले तेजसमम चंडूर दुरितम षंडनार्थ चंडधारी श्री गुरुनम मंडली कमौली मार्तंड भासिनीतान वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहि माम वेदशास्त्र स्तुत्यपाद आदिमूर्ती श्री गुरुचरणम नादबिंदू कलातीत कल्पदा सेव्यभक्त वृंदवरद भूयो भूयो नव्यायम वंद्यामी नारसिंह सरस्वतीश पाहि माम अष्टयोग तत्वनिष्ठ तुष्ट ज्ञानविरिधम कृष्णावेणी तीर वासपंचन नदी संगमम कष्टदैन्य धुरी भक्त तुष्टकाम्य दायकम वंद्यामी नारसिंह सरस्वतीश पाहि माम नारसिंह सरस्वती नाम अष्ट मौक्तिकम नारहृत्य शारदेन गंगाधर आत्मजम धारणी केदेव गुरुमूर्ती शोतिदम परमात्मानंदा श्रियापुत्र पौत्रदायकम नारसिंह सरस्वतीय षष्टक चेय पठित घोर संसार सिंधु तारणा सख्य साधनम सारज्ञान दीर्घ आयुरारोग्य दिसंपदम चारुवर्ग काम्यलाभ वारंवार उज्जेवत श्रोतकरी येणे परी आणि कविन्वी परोपरी म्हणी देवा श्रीहरी खूप कृपा केली स्वामिया म्हणून मागती नमस्कारी श्री गुरुनाथ अभय करी उठविता झाला अवधारी ध्यानराशी म्हणून या समस्त लोक विस्मय करती श्री गुरुते नमस्कारती नाना परी स्तोत्रे करती भक्तिभावे करुणिया मग निघाले मठासी समस्त शिष्याशी द्विजांसरासी ग्रामलोक आनंदेसी घेऊन येती आरत्या जाऊनी बसती मठात शिष्यासहित श्री गुरुनाथ समाराधना असंख्यात झाली एका ते दिनी तया विप्रा बोलावुनी सद्गुरु म्हणती संतोषोनी कन्यापुत्र गोधनी तुझी संतती वाढेल तुझे नाम योगेश्वर आम्ही ठेविले निर्धार समस्त शिष्या माझी थोर तुझे आमुचा भक्त जाण वेदशास्त्री संपन्न तुझ्या वंशोवंशी जाण होतील पुरुष निर्माण म्हणून देतीस निरोप श्री गुरुमंती तयासी जाऊनी आली कलत्रासी तुम्ही राहावे आम्हापासी याची ग्रामी नांदत म्हणून तया द्विजासी श्री गुरुमंत्र उपदेशी विद्या सरस्वती या मंत्रासी उपदेशिले परियेचा ते तू होतील तुझे तिघे सूत एकाचे नाव योगी विख्यात आमची सेवा करील भूत वंशोवंशी माझे दास
जैसे श्रीगुरूंनी निरोपिले तयापरी त्यासी झाले, म्हणून सिद्ध सांगितले नामधारक शिष्यासी. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार उतारावया पहिल पार कथा एक चित्ते. इति श्री गुरुचरित्रामृत कुष्टी उद्धरिला भक्त गुरुमहिमा अद्भुत प्रकट झाला येणे परी. इति श्री गुरुचरित्राम परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पख्याने सिद्ध नामधारक संवादे शुष्क काष्ट संजीवन नाम चतुर्विश्येदा नमः. श्री गुरु दत्तोत्रया पर्णमस्तु. संपूर्ण गुरुचरित्र दिवस 6वा अध्याय 41. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा उभा राहुनी सम्मुखा, कर जोडूनी कौतुका नमन करी साष्टांगी. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवानी, नाना धर्म विस्तारुनी गुरुचरित्र निरोपिले. तेने धन्य झालो आपण, प्रकाश केले महाज्ञान, सुधारस गुरुस्मरण प्राशविला दातार. एक असे माझी विनंती, निरोपावे मज प्रती. आमुच्या पूर्वजे कवने रीती सेवा केली श्रीगुरुची. तुम्ही सिद्ध महाज्ञानी होता श्रीगुरु सानिध्यानी. शिष्य झाले कवने गुणी निरोपावी दातारा. एकूणी शिष्यांचे वचन सिद्ध सांगे विस्तारून, एक चित्ते करुणी मन एक शिष्या नामधारका. पूर्वी कथानक सांगितले जे का श्रीगुरुशी भेटले. ओसर ग्रामी एक होते भले पूर्वज तुमचे प्रियसा. तयाचे नाम सायनदेव, केली पूजा भक्तिभाव, त्यावरी प्रीती अतिस्नेह आमचे श्रीगुरुमूर्तीचा. तेथून आले दक्षिण दिशी गाणगापुरी परियसी. ख्याती झाली दश दिशी, कीर्ती वाढली बहुवस. एकूणी येती सकळजन करीती गुरुदर्शन. जे मणी करती चिंतन पूर्ण होय तयांचे. येणे परी श्री गुरुमूर्ती होय होते गाणगापुरा वस्ती. नाम श्री नृसिंह सरस्वती भक्तवत्सल निर्धारी. तुमचा पूर्वज जो का होता सायनदेव भक्त विख्याता. त्याने ऐकले वृत्तांता महिमा श्री गुरु येतीचा. भक्तिपूर्वक वेगेसी आला गाणगापुरासी. आनंद बहुमानसी हर्षे निर्भर होऊनी. दुरुनी देखिले गाणगा भुवन, आपण घाली लोटांकन करी दंड प्राय नमन ऐशा परी चालिला. ऐसा दंड प्रणाम करीत गेला विप्रमठात. देखिले तेथे मूर्तिमंद परात्पर श्रीगुरु. साष्टांग नमस्कार करीत असे चरणावरी लोळत. केशे करुण पाय झाडित भक्ते भावे करुणिया. करसपुट जोडुनी स्तुती करी एकाग्रमणी. त्रैमूर्ती तुची ज्ञानी गुरुमूर्ती स्वामिया. धन्य धन्य जन्म आपुले, कृतार्थ पितर माझे झाले. कोटी जन्मांचे पाप गेले म्हणून चरणी लागला. जय जयाजी श्री गुरुमूर्ती त्राही त्राही विश्वपती. परमात्मा परंज्योती नृसिंह सरस्वती स्वामिया. तुझे चरण वर्णावयासी, शक्ती कैची आमासी. परमात्मा तुची होसी भक्तवत्सल स्वामिया. तुमचे चरणा प्रिय प्रौढी, वस्ती तेथे तीर्थे कोडी. वर्णती श्रुती घडोघडी, चरण पवित्र वितत पुराण. त्रैमूर्तीचा अवतार मज दिससी साक्षात्कार. भाजतसे निरंतर त्रिमूर्ती तुची होसी. परब्रह्म तुम्ही केवळू, हाती दंड कमंडलू. अमृत भरले सो जोडू, प्रोक्षिता प्रेत उठतसे. दंड धरिला या कारणे, शरणागता ते रक्षणे. दुरित दैन्य निवारणे, निज भक्त रक्षावया. रुद्राक्षमाळा भस्मधारण, व्याघ्रचर्माचे आसन. अमृतदृष्टी इंदू नयन, क्रूरदृष्टी अग्निसूर्य. चतुर्विध पुरुषार्थासी, भक्तजना तुची होसी. तूच रुद्र सत्य होसी, तू नृसिंह जगद्गुरु. विष्णुरूपे करिसी रक्षण, पितांबर पांघरून. तीर्थ समस्त तुझे चरण, भक्ताभिमानी विष्णू तुझ. वांजे कन्या पुत्र देसी, शुष्क काष्ट आणिले पल्लवासी. दुभविली वांज महिषीसी, अन्न पुरविले ब्राह्मणा. विष्णुमूर्ती तुची जाण, त्रिविक्रमी भारती ऐसी खुण. साक्ष दिली अंतकरण, विश्वरूप दाखविले. मनविले वेद पतिता करवी, अपार महिमा झाली पूर्वी. नरहरी अवतार मूर्ती भरवी, आली ते भक्त तारावया. ऐसी नाना परी स्तुती करीत, पुन्हा पुन्हा नमन करीत. सद्गतीत कंठ होत, रोमांचंगी उठले. आनंदाश्रू लोचनी निघती, संतोषे बहुमनी. नवविधा भक्ती करुणी स्तुती केली श्रीगुरुची. संतोषोनी श्रीगुरुमूर्ती तया विप्रा आश्वासिती. माता हस्त ठेवणी मस्तकी, म्हणती परमभक्त तुची आम्हा. तुवा जे का स्तोत्र केले, तेने माझे मन धारले. तुझं वरदान दिदले वंशोवंशी माझा दास. ऐसा वर देऊनी गुरुमूर्ती संतोषोनी. मस्तकी हस्त ठेवणी म्हणती जाय संगमासी. स्नान करून संगमासी, पूजा करी अश्वत्थासी. त्वरित यावे मठासी, पंक्तीस भोजन करीगा.
येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती. गुरु निरोप जेने रीती आला स्नान करून या. षोडोपचारी श्री गुरुसी पूजा करी भक्तींसी अनेक परी पक्वानीसी भिक्षा करवी परियेसा. भक्तवसल श्री गुरुमूर्ती तया विप्रा आपले पंक्ती समस्त शिष्याहुनी प्रीती ठाव देती आपले जवळी. भोजन आले श्री गुरूंसी शिष्यासहित विप्रांसी संतोषोनी आनंदेसी बसले होते मठात. तया सायनदेव विप्रासी श्री गुरु पुस्ती प्रीतींसी तुझे स्थान कोणे देशी कलत्रपुत्र कोठे असती. पुस्ती क्षेम समाधान कैसे तुमचे वर्तन कृपा असे परिपूर्ण मनोनी पुस्ती संतोषे. एकुणी श्री गुरुचे वचन सांगे सायनदेव विस्तारून कन्यापुत्र बंधुजन समस्त क्षेम असती स्वामिया. उत्तर कांची म्हणून ग्रामी तेथे वसुनी आम्ही तुझ्या कृपे समस्त क्षेमी असे देवा कृपा सिंधू. पुत्रवर्ग बंधू जाना करती संसार यातना आपले मनीची वासना करीन सेवा श्री गुरुची. करुणी सेवा श्री गुरुची असे न स्वामी परियसी ऐसा माझे मानसी निर्धार असे देवराया. एकूण तयाचे वचन श्री गुरुमंती हासून आमची सेवा असे कठीण आम्हा वास भूता ठाई. एके समयी अरण्यात अथवा राहू गावात आम्हा सवे कष्ट बहुत तुम्ही केवी साहू शका. येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोपिती एकोणी विनवी मागुती म्हणे स्वामी अंगीकारा. गुरुची सेवा करू नरी तोची उत्तरे पैल पारू. तयासी कैसे दुःख अहरू सदा सुखी तोच होया. चतुर्विध पुरुषार्थ देऊ शके श्री गुरुनाथ त्यासी नाही यमपंथ गुरुभक्ती मुख्य कारण. येणे परी श्री गुरुसी सायनदेव भक्तींसी विन्वितसे परियसी संतोषी झाली श्री गुरुमूर्ती. श्री गुरु तया विप्रा म्हणती जैसे असे तुझे चित्ती दृढ असेल मनी भक्ती ते तरीच करी अंगीकार. स्थिर करुणी अंतकरण करती सेवा गुरुचरण झाले मास 3 जाण एक शिष्या नामकरणी. वर्तता ऐसे एके दिवशी श्री गुरु निघाले संगमासी सेवे घेतले सायनदेवासी समजता ते वारुणी. भक्तांचे अंतकरण पहावया गेले श्री गुरु आपण पूर्वज तुमचा भोळा जाण जात असे संगमासी. भक्तासहित संगमासी गेले श्री गुरु समयी निशी बैसते झाले अश्वत्थासी सुखे गोष्टी करीताती. दिवस गेला अस्तमानी श्री गुरु विचार करती मनी दृढ याचे अंतकरणी कैसी करणी. पाहू म्हणती उठविती वारा अवचित तृणे वृक्ष पडो पाहत पर्जन्य झाला बहुत मुसळधारा. वर्ष तसे सायनदेव होता जवळ सेवा केली तये वेळी केला आश्रय वृक्षास्तडी वस्त्रे करुणी श्री गुरुसी. पर्जन्य वारा समस्त देखा साहिले आपण भावे एका उभा राहुनी सम्मुखा सेवा करी एक भावे. येणे परी याम 2 पर्जन्य आला महाशोभोन आणि वारा उठून वाजे शीत अत्यंत. श्री गुरुमंती ब्राह्मणासी शीत झाले बहुवसी तुवा जाऊनी मठासी अग्नी आणावा शेकावया. गुरु निरूपे तक्षणी एके भाव धरुणी मनी निघाला विप्र महाज्ञानी आणावया वैश्वानर. निघाला शिष्य देखुनी श्री गुरुमंती हासुनी नको पाहू आपले मनी उभय पार्श्व भागाते. गुरु निरोपे येणे परी निघता झाला झडकरी न दिसे वाट अंधकारी खुणे खुणे जात असे. अंधकार महाघोर पाऊस पडे धुरंधर न दिसे वाटेचा प्रकार जात असे. भक्तिपूर्वक मनी ध्याय श्री गुरुसी जातसे तैसा मार्गासी लवता वीज संधीसी तेने तेजे जातसे. येणे परी द्विजवर पावला त्वरित गाणगापूर वेशीपाशी जाऊनी सत्वर हाक मारली द्वारपाळा. तयासी सांगे वृत्तांत आणवनी दिदला अग्नित्वरित घालून या भांड्यात घेऊन गेला परियसा. नसे मार्ग अंधकार विजेचे तेजे जातसे नर मनी करीतसे विचार श्री गुरुनी माते निरोपिले. दोहीकडे न पाहे निगुती श्री गुरु माते निरोपिती याची कैसी आहे स्थिती म्हणून पाहे तये वेळी. आपले दक्षिण दिशेसी पाहता देखे सर्पांसी भिवनी पडता उत्तरेसी अद्भुत दिसे महानाग. 5 फणी दिसती दोन्ही सेवेची येता ती धावूनी विप्रभ्याला आपले मनी धावत जातसे भिवूनिया. वाट सोडणी जाय राणी सेवेची येता ती सर्प दोन्ही जाता भयभीत होऊनी अतिशीघ्र धावतसे. स्मरता झाला श्री गुरुसी एक भावे धैर्यसी जाता विप्रपरियसी पातला संगमा जवळीक. दुरुणी देखे श्री गुरुसी सहस्त्रदीप ज्योती सरसी दिसती विप्र बहुवसी वेदध्वनी एकतसे. जवळी जाता द्विजवरू एकला दिसे श्री गुरु गेला समस्त अंधकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा. प्रज्वलित केले अग्निसी उजेड झाला बहुसी झाला विप्र सावधेसी पाहतसे श्री गुरु ते.
दोन्ही सर्प येऊनी श्री गुरु ते वंदोनी, सेवेची गेले निघोनी तव हा पूर्वच भ्यालासे. श्री गुरु पुस्ती तयासी कागा भयभीत झालासी, आम्ही तू ते रक्षावयासी सर्प दोन पाठविले. न धरी आता भय काही, आमचे सेवा कठीण पाही, विचार करून आपल्या देही अंगीकारी म्हणू सेवा. गुरुभक्ती असे कठीण, दृढ भक्तीने सेवा करणे, कडेकाळांचे नाही भेणे, तया शिष्या परियेचा. सायन देव तये वेळी लागतसे श्री गुरुचरण कमळी, विनवितसे करुणा बहाळी कृपा करी म्हणून या. गुरुभक्तीचा प्रकारू निरोपावा माते श्री गुरु, जेणे माझे मन स्थिर होऊन राहावे तुम्हा जवळी. श्री गुरुमंती विप्रासी, सांगे कथा सुरसी, न गमे वेळ रात्रीसी, ब्रह्ममुहूर्त होय तव. पूर्वी कैलास शिखरासी, बैसला होता व्योमकेशी, अर्धांगी पार्वतीसी, कथा एकांती सांगतसे. गिरिजापुसे ईश्वरासी, गुरुभक्ती म्हणजे आहे कैसी, विस्तारुणी आम्हासी सांगा म्हणे तये वेळी. शिव सांगे गिरिजेसी, सर्व साध्य गुरुभक्तीसी, करावे एक भावेसी, शिव जो तुची गुरु होय. याचे एक आख्यान सांगेन तुझ विस्तारून, एक चित्ते करुण मन एक गिरिजे म्हणतसे. गुरुभक्ती म्हणजे सुलभपण, तात्काळ साध्य होय जाण, अनेक तप अनुष्ठान करिता विलंब परियेसी. नाना तपे अनुष्ठाने करती यज्ञ महाज्ञाने, त्याते होती महाविघ्ने, साध्य होता दुर्लभ. जो गुरुभक्ती करी निर्मळ, साध्य होईल तात्काळ, यज्ञ ध्यान तपफळ सर्व सिद्धी त्यासी होती. सुलभ असे अप्रयास, जो जाणे गुरु कुलवास, एक भावे धरुणिकास, आराधावे श्री गुरुसी. याचा एक दृष्टांत सांगेन एका एक चित्त, ब्रह्म याचा अवतार व्यक्त, त्वष्टा ब्रह्मा परियेचा. तयासी झाला एक कुमार, अति लावण्य सुंदर, सर्व धर्म कुशल धीर, योग्य झाला उपनयना. त्वष्टा ब्रह्मा पुत्रासी, व्रतबंध करी परियेसी, करावया विद्याभ्यासासी, गुरुचे घरी निरविला. गुरुची सेवा नाना परी, करीतसे ब्रह्मचारी, वर्तता ऐशिया परी अपूर्व एक वर्तले. वर्तता असे एके दिवशी, आला पर्जन्य बहुवशी, पर्णशाळा परियेसी, गडतसे श्री गुरुची. तये वेळी शिष्यासी, निरोपिती गुरु त्यासी, त्वरित करावे आम्हासी एक गृह दृढ ऐसे. पर्णशाळा तती पतिवर्षी, जीर्ण होतसे परियेसी, गृह करावे दृढतेसी, कधी जीर्ण नोहे ऐसे. न तुटे कधी राहे स्थिर, दिसावे रम्य मनोहर, असावे सर्व परिकर, करी शीघ्र ऐसे गृह. ऐसे गुरु निरोपिती तोच समयी, गुरुची सती, सांगतसे अतिप्रीती माते कुंचकी. आणावी नसावी विणली अथवा शिवली, विचित्र रंगीत पाहिजे केली, माझ्या अंगप्रमाण वाहिली, त्वरित आणि म्हणतसे. गुरुपुत्र म्हणे शिष्यासी, सांगेन ते आणि वेगेसी, पादुका पाहिजेत आम्हासी, उदकावरून चालती ऐशा. अथवा चिखल न लागे त्यासी, न व्हाव्या अधिक पायासी, जेथे चिंतू मानसी, तेथे घेऊन जाती ऐशा. इतुकिया अवसरी गुरुकन्या काय करे, जाता तयाचा पल्लव धरी आपणा काही आणावे. उंच तानवडे आपणासी, घेऊन यावे परियसी, आणि आणा खेळावयासी, गुरुकिल एक आपणा. कुंजराचे दाते बर्वे घरकुलत व आणावे, एकस्तंभी असावे कधी न तुटे, न होय जीर्ण. जेथे नेईन तेथे यावे, सोपस्कारासहित आणावे, पाट ठाणवी असावे तया घरा भीतरी. सदा दिसावे नूतन, वावरत असावे आपे आपण, करावया पाक निष्पन्न, मडकी करून आणि आणिक एक सांगेन तुझं, रांधप करावया शिकवी मज, पाक केलिया उष्ण सहज, असा नये अन्न आणा. पाक करिता मडकी येसी, न लागे काजड परियेसी, आणोनी देगा भांडे ऐसी, आणि सर्व सोपस्कार. गुरुकन्या असे म्हणे, अंगीकारिले शिष्यराने, निघता झाला तक्षणे महाअरण्यात प्रवेशला. मनी चिंता बहु करी, आपण बाळ ब्रह्मचारी, काय जाणे त्याचे परी, केवी करू म्हणतसे. पत्रावळी करू नये इतके माते कधी होणे, समरस्ते एकाग्रमणे श्री गुरुचरण देखा. म्हणे आता काय करू माते कोणा आधारू, बोल ठेविल माझा गुरु शीघ्र इतके न करिता. कवनापासी जाऊ शरण, कवन राखील माझा प्राण, कृपानिधी गुरुविन ऐसा कवन ऐसे तुझा. जरी नायके गुरुचा बोल, शाप देईल तत्काळ. ब्रह्मचारी आपण बाळ, म्हणून अंगीकार का केला. काय गती आपणासी, आता काय कवनापासी, अशक्त बाळ मी अज्ञानीसी, अंगीकार का केला. गुरुवाक्य मज कारण, माते न करी निर्वाण, वेचिनी आता आपला प्राण, गुरु निरोप करीन मी. असे महाअरण्यात जातसे बाळ चिंता करीत, श्रमोनिया अत्यंत निर्वाणपणे जातसे. पुढे जाता मार्गक्रमित, भेटला एक अवधूत, तेने बाळ दिला तेथ
पुसता झाला तयेवेळी कवना बाळा कोठे जासी चिंता व्याकुळ मानसी विस्तारुनी आम्हासी सांग म्हणे तयेवेळी ऐसे म्हणता ब्रह्मचारी जाऊन या नमस्कारी म्हणे स्वामी तारी तारी चिंता सागरी बुडत असे भेटलासी तू निधानू जैसा वत्साला की धेनू दुःखी झालो होतो आपण देखता मन निवाले जैसे चकोर पक्षी याते चांदणे देखता मन हर्षते तैसे तुझ्या दर्शन मात्रे आनंद झाला स्वामी या माझे गुरुवार्जित पुण्य काय होते म्हणून तुम्ही भेटले ते विधान कृपा सिंधू परमपुरुषा सांगा आपले नाम कवन आगमन झाले कोठून पहा हे निर्मनुष्य अरण्य येथे तुम्ही भेटले ती व्हाल तुम्ही ईश्वरू माते कृपा केली गुरु तुम्हा देखता मनोहरू अंतकरण स्थिर झाले की होशील कृपाळू सत्वप्रिय भक्तवत्सलू मी दास तुझा करी सांभाळू म्हणून चरणी लागला नमिता तया बाळकासी उठवितसे तापसे आलिंगुनी महाहर्षी आश्वासित ते तयेवेळी मग पुरुषला वृत्तांत बाळ सांगे समस्त गुरूंनी जी का मागितली अवस्थ कवनेपरी साध्य होय आपण बाळ ब्रह्मचारी न होय कार्य ते अंगीकारी आता पडिले चिंता सागरी तारी स्वामी म्हणतसे मग अभय देवनी अवधूत तया बाळा ते म्हणत सांगेन तुझं एक हित जेणे तुझे कार्य साधे विश्वेश्वर आराधन असे एक निदान काशीपुर महास्नान सकळाभिष्टे साधे ती पंचक्रोश असे स्थिती तया आगडी विख्यात विष्णुमुख्य ऋषी प्रजापती तेथे वर लादले ब्रह्मासृष्टी रचावयासी वर लादला त्या स्थळासी वर दिदला विष्णूसी समस्त सृष्टी पाळावया काशीपुर महास्थान तुवा तेथे जाताची जाण होईल तुझी कामना पूर्ण संदेहन तरी मनात तुवा जावे त्वरितेसी जे जे वसे तव मानसी समस्त विद्या लादसी विश्वकर्मा तुझी जाना चतुर्विध पुरुषार्थ साध्य होतील त्वरित या परिसा अनेक स्वार्थ काय असे सांगे मज तोच देव असे दयाळ विचित्र असे त्याचा खेळ उपमन्यू म्हणून तो होता बाळ त्या ते दिदला क्षीरसिंधू नामे आनंद कानन विख्यात असे महास्थान समस्तांसी कामना पूर्ण ते ठाई होत असे नाम असे पुरी काशी समस्त धर्मांसी हे राशी सकळ जीवजंतुसी मोक्षस्थान परियेसा जे वास करीती तये स्थानी त्या ते देखिताचे नयनी जाती दोष पडूनी स्थान महिमा काय सांगू ऐसे काशी स्थान असता कावा करसी तू चिंता तेथील महिमा वर्णिता अशक्य माझे जीवेसे तया काशी नगरात जे जन तीर्थ हिंडत एक एक पावली पुण्य बहुत अश्वमेध फळ असे धर्मकर्म काममोक्ष जे जे मनी असे कांक्ष जातासी होईल अप्रत्यक्ष संदेह न धरी मनात एकुण्या ब्रह्मचारी साष्टांगी नमस्कारी कोठे असे काशीपुरी आपण असे अरण्यात आनंद कानन म्हणसी स्वर्गी असे की भूमीसी अथवा जाऊ पताळासी कोठे असे सांगा मज या संसार सागरासी तुची तारक जगा होसी ज्ञान माते उपदेशी तारी माते स्वामिया ऐशिया काशीपुरासी माते कोण नेईल हर्षी विनवू तुम्ही जर तुम्हासी घेऊन जावे म्हणून या कार्य असलिया तुम्हासी आम्हा कैसे बुद्धी देशी मी बाळक तुम्हासी म्हणून चरणी लागला ऐसे म्हणता तापसी आपण नेईन म्हणे हर्षी तुझ करता पापनासी यात्रा लाभ गडे थोर या परते आम्हासी काय लाभ विशेषी वृता जन्म मानवासी काशी वास न करिता तुझ करिता आपणासी दर्शन घडे पुढे काशी चला जाऊ त्वरितेसी म्हणून दोघे निघाले मनोवेगी तत्काळी पातले विश्वेश्वराजवळी तापसे म्हणी तयेवेळी वळका यात्रा करी आता बाळ म्हणे तयासी स्वामी माते निरोपदेसी नेने यात्रा आहे ऐसी कवनेपरी रहाटावे आपण बाळ ब्रह्मचारी नेने तीर्थ कवनेवरी कवने विधी सरसी विस्तोरणी सांगा मज तापसी म्हणे तयासी सांगेन यात्रा विधीसी तुवा करावे भावसी नेने भक्तिपूर्वक पहिले मनी करणी केसी स्नान करणे नेमेसी जाऊन या विना या काशी पांचाळेश्वरा नमावे मग जावे महाद्वारा विश्वेश्वर दर्शन करा पुनरुपी यावे गंगा तीरा मणिकर्णिका स्नान करावे मणिकर्णिकेचा ईश्वर पूजनीया निर्धार जाऊन या कमळेश्वर पूजा करी गा भावेसी पुढे ईश्वर वासुकीसी पूजा करी भक्तींसी पर्वतेश्वर पूजोनी हर्षी गंगा केशव पूजी मग
ललिता देवी पूजुनी मग जावे तेथुनी जरासंधेश्वर ध्यानी पूजा करी गा भक्तींसी सोमनाथ असे थोर पूजावा षोडटंकेश्वर या तयापुढे वाराहेश्वर पूजा करी गा ब्रह्मेश्वरी अश्वस्तेतर कश्यपासी पूजा करी हरेश्वरासी वैजनाथ महाहर्षी ध्रुवेश्वर पूजी मग गोकर्णेश्वर असे थोर पूजा करी गा हाटकेश्वर हस्तिक्षेप तटाकेश्वर किंकरेश्वर पूजावा भारतभूमीश्वरासी पूजा करी गा भावेसी चित्रगुप्तेश्वरासी चित्रघंट पूजावा पाशुपतेश्वर निका पूजा करुणी तेथे बळका पितामह असे जो का ईश्वरा ते पूजावे कल्लेश्वरा ते वंदुनी पुढे जावे एकमणी चंद्रेश्वरा ते पूजोनी पूजा करी गा विश्वेश्वरा पुढे पूजी विघ्नेश्वर त्यानंतर अग्नीश्वर मग पूजा नागेश्वर हरिश्चंद्रेश्वर पूजी जाण चिंतामणी विनायका सोमनाथा विनायक देखा पूजा करुणी एका वसिष्ठ वामदेव पूजावा पुढे त्रिसंदेश्वर पूजी लिंग असे थोर विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा विश्वबाहू पूजा निका पुढे आशा विनायका विश्वादित्य असे जो का पूजा करी वा मनोभावे चतुर्वक्रेश्वर असे थोर लिंग असे मनोहर पूजा करी गा ब्रह्मेश्वर अनुक्रमे करुणिया पुन्हा प्रकामेश्वर असे खून पुढे ईश्वरी ईशान चंडी चंडेश्वरा ज्यान पूजा करी भक्तींसी पूजी भवानी शंकर धोंडीराज मनोहर अर्ची राजराजेश्वर लंगुलेश्वर पूजी मग नकुलेश्वर पूजेसी तुवा जावे भक्तीसी परान्न परद्रव्य वेशरासी पाणीग्रहणेश्वर पूजी मग गंगेश्वर मोरेश्वर पूजोन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्जुन नंदिकेश्वर पूजी मग निष्कलंकेश्वर थोर लिंग असे मनोहर पूजी मार्कंडेयेश्वर असुरेश्वर पूजी मग तारकेश्वर असे थोर लिंग बहु मनोहर पूजा महाकाळेश्वर मंडपानी पूजी मग महेश्वरा ते पूजोनी अर्ची मोक्षेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सुमनी पूजा करी गा बाळका अविमुक्तेश्वर स्वरापासी तुवा जाऊनिया हर्षी पूजा करी गा भावेसी मदोदी पंचविनायका आनंद भैरव पूजा करी पुनरुपी जाय महाद्वारी जेथे असे मन्मथारी विश्वनाथ पूजावा बाळा तुची येणेपरी अंतर्गृह यात्रा करी मुक्तिमंडपा भीतरी जाऊन या मंत्र म्हणावा श्लोक अंतर्गृहस्य यात्रेय यथावद्या मया कृता न्यूनातिरिक्तया शंभू प्रियता मनया विभू इति मंत्र समुच्चार्य क्षण मुक्तिवंत श्रीम विश्रम या निष्पाप पुण्यभागीतम ऐसा मंत्र जपून विश्वनाथा ते नमून मग निघावे तेथून दक्षिण मात्र यात्रेसी मणिकर्णिकेसी जाऊनी स्नान उत्तरवाहिनी विश्वनाथा ते पूजोनी संकल्पावे यात्रेसी तेथुनी निघावे हर्षी मोदादी पंचविनायकासी पूजा करी गा भक्तींसी धोंडीराज पूजी मग पूजी भवानी शंकर दंडपानी नमन कर्ण विशालाक्षा अवधार पूजा करी भक्तीसी स्थान धर्मकृपेसी श्राद्धविधी करा हर्षी पूजा धर्मेश्वराशी गंगा केशव पूजी मग पूजावी देवी ललिता जरासंगेश्वर नमिता पूजी मग सोमनाथा वराहेश्वरा भक्तींसी दशाश्वमेध तीर्थेसी स्नान करी श्राद्धेसी प्रयागतीर्थे परियेसी स्नान श्राद्ध करावे पूजनीया प्रयागेश्वरासी दशाश्वमेध ईश्वरासी पूजा करी गा भक्तीसी शीतलेश्वर अर्ची मग वंदी देवी सर्वेश्वर मनोभावे धोंडीराज भक्तीपूर्वी पूजा करी गा ब्रह्मचारी तीळ मांडेश्वर देखा पूजा करुणी पुढे एका रेवा कुंडी स्थान निका मानस सरोवरी मग स्नान श्राद्धादी पितृत्र पर्ण मानसेश्वर मग पूजन मनकामना पावे जाण एक बाळा ब्रह्मचारी केदार कुंडी स्नान करावे तेथे तर्पण केदारेश्वर पूजन गौरी कुंडी स्नान करा पूर्जी वृद्ध केदारेश्वर पूजी मग हनुमंतेश्वर पूजनिया रामेश्वर स्नान श्राद्ध कृमिकुंडी सिद्धेश्वरा करी नमन करुणी स्वप्नकुंडी स्थान स्वप्नेश्वर पूजन स्नान करी गा संगमात संगमेश्वर पूजन लोका कुकर्पी करी स्नान श्राद्ध कर्म आचरुण गती प्रदीप ईश्वरासी पूजी अर्क विनायका पराशरेश्वरा अधिका पूजा करुणी बाळका सनिसाहत्य कुंडी स्नान करी कुरुक्षेत्र कुंड देखा स्नान करावे शिका
सुवर्णादी दानादिका तेथे तुम्ही करावे. अमृतकुंडी स्नाननिका पूजी दुर्गा विनायका दुर्गादेवीसी बाळका पूजा करी मनोभावे. पुढे 64 योगिनी पूजा करी गा मनाकमनी. कुक्कुट द्विजांते वंदुनी मंत्र तेथे जपावा. श्लोक वाराणस्या दक्षिणे भागे कुक्कुटो नाम वै द्विज तत्स स्मरणमोत्रन दुस्वप्न सुस्वप्न भवेत. पुढे मासोपवासासी पूजेजी गोबाईसे 7 कवड्या घालून या तिसी नमन भावे करावे. पूजा करी रेणुकेसी पुढे स्नान करी हर्षी. शंखोद्वार कुंडेसी शंख विष्णू पूजिजे. कामाक्षी कुंडी करी स्नान कामाक्षी देवी पूजन. अयोध्या कुंडी करी स्नान सीताराम पूजावा. लवा कुश कुंडी करी स्नान लवांश कुशाते पूजन. लक्ष्मी कुंडी करी स्नान लक्ष्मीनारायण पूजावा. सर्व कुंडी करी स्नान श्राद्ध कर्म आचरून संपादित्य पूजन जावे पुढे बाळका. वैजनाथ कुंड बरवे तेथे स्नान करा तुवे. वैजनाथा ते पूजावे एके भावे करून या. गोदावरी कुंडेसी स्नान करी भक्तींसी गौतमेश्वर लिंगासी पूजी बाळ ब्रह्मचारी. अगस्ती कुंडी जाऊनी अगस्तेश्वरा नमोनी स्नान करी मनापासूनी पूजा करी भक्तिभावे. शुक्र कुपी करी स्नान करी शुक्रेश्वर अर्चन मग पुढे अन्नपूर्णा नमून पूजा करी भावेसी. धोंडी राजा ते पूजन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्चन दंडपाणी पूजावा. आनंद भैरव वंदुनी महाद्वारा जाऊनी साष्टांगेसी नमोनी विश्वनाथा अर्चिजे. ऐसे दक्षिण मानस यात्रा असे विशेष ब्रह्मचारी करी हर्ष योगीराज सांगत असे. आता उत्तर मानसासी सांगेन विधी आहे कैशी. संकल्प करून या हर्षी निघावे तुया बाळका. जावे पंचगंगेसी स्नान करी महाहर्षी कोटी जन्म पापनाशी प्रख्यात असे पुराणी. पंचगंगा प्रख्यात नामे सांगेन असती उत्तमे किरणा धूतपामा नामे तिसरी पुण्य सरस्वती. गंगा यमुना मिळवणी 5ही ख्याती जानोनी नामे असती सगुनी. एके बाळा एक चित्ते कृतयुगे त्या नदीसी धर्मनदी म्हणती हर्षी. धूपपापा नाम तिसी त्रेतायुगी अवधारा. बिंदू तीर्थद्वारपासी नाम जाण विस्तारेसी. कलियुगा भीतरी तिसी नाम झाले पंचगंगा. प्रयागासी माघमासी स्नान करिता फळे जैसी. कोटीगुण पंचगंगेसी त्याहुनी पुण्य अधिक असे. ऐशा परी पंचगंगेसी स्नान करी गा भावेसी. बिंदू माधव पूजेसी पूजा करी गा केशवा. गोपाला कृष्ण पूजोनी जावे नृसिंह भुवनी. मंगळागोरी वधुनी गभेस्तो तेश्वर पूजावा. मयूखादित्य पूजेसी तुवा जावे भक्तीसी. पुनरुपी जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना. मागती मुक्तिमंडळासी तुवा जावे भक्तीसी. संकल्पावे विधीसी निघावे उत्तर माणसा. मग निघा तेथून आदित्या ते पूजून अमरदेकेश्वर अर्चन पाप भक्षेश्वरा पूजिते. नवग्रहा ते पूजून काळभैरवा ते वंदुनी. क्षेळ पात्राते अर्चुनी काळकुपी स्नान करी. पूजा करुनी काळेश्वरा हंसिताती स्नान करा. श्राद्ध पितृकर्म सारा एक बाळा एक चित्ते. कृती वासेश्वरा देखा पूजा करुणी बाळका. पुढे जाऊनी एका शंखव्यापी स्नान करा. तेथे आचमन करुणी रत्नेश्वरा ते पूजुनी. सीतेश्वरा अर्जुनी दक्षेश्वर पूजी मग. चतुर्वक्रेश्वरी पूजा करी वो बाळ तू ओजा. पुढे स्नान करजे काजा वृद्ध काळ कृपा जावे. काळेश्वराचे पूजेसी जावे तुवा जावे भक्तींसी. अपमृत्यूश्वरा हर्षी पूजा करी गा बाळका. मंदाकिनी स्नान करणे मध्यमेश्वरा ते पूजने. तेथुनी मग पुढे जाणे जंबुकेश्वर पूजावया. वक्रतुंड पूजेसी तुवा जावे भक्तींसी. दंडखात कृपेसी स्नान श्राद्ध तू करी. पुढे भूतभैरवासी पूजिजे ईशानेश्वरासी. जयगीश व्यगृहेसी नमन करुणी पुढे जावे. घंटाकुंडी स्नान करी व्यासेश्वरा ते अर्चन करी. कंदुकेश्वरा ते अवधारी पूजा करी गा भक्तींसी. ज्येष्ठ व्यापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजने. सेवेची तुवा पुढे जाणे स्नान सप्तसागरात. तेथुनी वाल्मिकेश्वराची पूजा करी गा भक्तींसी. भीमलोटा जाऊनी हर्षी भीमेश्वर पूजावा. मातृपितृ कुंडेसी करणे श्राद्ध विधीसी. पिशाच मोचन तीर्थेसी पुढे जावे अवधारा. पुढे कपदीर्केश्वरासी पूजा करी गा भक्तीसी. ककोर्टक वापिसी स्नान करी गा बाळका.
कर्कटेश्वरासी पूजा करिगा भक्तीची, पुढे ईश्वर गंगेसी स्नान दान करावे. अग्नीश्वराचे पूजेसी चक्रकुंडी स्नानासी, तुवा जावे भक्तीसी श्राद्ध कर्म करावे. उत्तरार्क पूजोन मत्सोदरी करी स्नान, ओंकारेश्वर अर्चोन कपिलेश्वर पूजी मग. ऋणमोचन तीर्थेसी श्राद्धादी करावी भक्तींसी, पापविमोचन तीर्थेसी स्नानादी श्राद्धे करावी. तीर्थे कपाल मोचन स्नान श्राद्ध तर्पण, कुलस्तंभाप्रती जाऊन पूजा करिगा भक्तीसी. असे तीर्थ वैतरणी श्राद्ध करावे तेथे स्नानी, विधीपूर्वक गोदानी देता पुण्य बहुत असे. मग जावे कपिलधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा, संवत्सेची दिजरा गोदान द्यावे पर्येचा. वृषभे ध्वज पूजोना मग निघावे तेथुना, ज्वालानु श्रीह वंदोना वर्णासंगमी तुम्ही जावे. स्नान श्राद्ध करुणी केशवादित्य पूजोनी, आदी केशवा अर्चोनी पुढे जावे पर्येसा. प्रल्हाद तीर्थ असे बर्वे स्नान श्राद्ध तुवा करावे, प्रल्हादेश्वरा ते पूजावे एक भावे पर्येसा. कपिलधारा तीर्थ थोर स्नान करावे मनोहर, पूजोनी त्रिलोचनेश्वर असंख्यातेश्वरा पूजिजे. पुढे जावे महादेवासी, पूजा करिगा भक्तीसी. द्रुपदेश्वर सादरेसी एक भावे अर्चावा. गंगा यमुना सरस्वतीशी, तिन्ही लिंगे विशेषी पूजा करिगा भक्तींसी. काम्यतीर्थ पाहे मग. कामेश्वरा ते पूजन गोप्रत प्रारतीर्थ स्नानी, पंचगंगेसी जाऊनी स्नान मागती एक. मणिकर्णिका स्नान करणे, जलशाही ते पूजने, हनुमंता ते नमन करणे, मोदादी पंचविनायकासी. पूजा अन्नपूर्णेसी, धुंडीराज पर्येसी, ज्ञानवापी स्नानेसी ज्ञानेश्वर पूजावा. पूजी दंडपाणीसी, मोक्षलक्ष्मी विलासासी, पूजा पंचपांडवासी. द्रौपदी धूपविनायका, पूजा आनंदभैरवासी. अविमुक्तेश्वर हर्षी, पूजोनिया संभ्रमेसी विश्वनाथ सम्मुख सांगे. श्लोक. उत्तरमानस यात्रेय यथावद्या मया कृता, न्यूनारिक्तया शंभू प्रियतमानया विभू. ऐसा मंत्र जपुनी साष्टांगे नमस्कारुनी, मग निघावे तेथुनी पंचक्रोश यात्रेसी. सिद्ध म्हणे नामधारकासी, गुरुचरित्र एकता संतोषी, येऊनी तू पावशी चारी पुरुषार्थ येई हसोख्य. म्हणून सरस्वती गंगाधर, सांगे श्री गुरुचरित्र विस्तार, एकता होय मनोहर सकळाभीष्ट साधीचे. इति श्री गुरुचरित्रामृत काशीखंडी यात्रा निरूपित कथा अस्ति पुराण विख्यात. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे काशी महायात्र निरूपम नाम. श्री गुरु दत्तोत्रयार्पणमस्तु.